झाला आता बरं नाही ना? हा का आणून दिली मशीन तर नाही तर मग बस मार करून राहिली ती मशीन पाहिजे घे धुई आता कपडे. पाहिली ना तुमच्या भावाने मशीन कशी आणली तर हा सारी मशीन आणून ठेवून दिली एवढीशी मशीन आणली एवढ्याशा मशीनीत कोणाकोणाचे कपडे धुवून त्याच्यात आता कोणाकोणाचे म्हणजे कोणाकोणाचे धुवा लागते तुले कपडे साऱ्या गावातले आणत असतं काही धुवाले आपल्याच घरचे धुतं ना. मी काय मग एकटीचेच कपडे धुवत जाऊ का त्याच्यात आता बाकीचे तुम्ही काय शकता का मग स्वतःच्या हातात धुवत जाण काय असं आहे मोहिनी तुझं मग एक तर करा कोणी आणून द्या तर आणून द्या पण लहान झाली न मोठी झाली एवढं नाटक नाही पाहिजे माणसाचं जे भेटलं कोणी ते घेऊन घ्या लागते. मग माझी मशीन लहान होती का लहान एवढी मोठी होती ना मग मी जेवढी होती तेवढी कोणी आणून दिली ते ना बिघडवायच्या वेळेस तेवढी बिघडवली आणि आणून द्यायच्या वेळेस एवढीशी आणून दिली मला नाही पाहिजे ती मशीन सांगितलं का त्याला वापस करून द्या म्हटलं. राहू दे ना बा आता कायले फालतू झंझट करतं घरात जेव्हा पाहिलं तेव्हा नुसतं का तुला असंच वाटते का वादच झाले पाहिजे म्हणून. राजेशजी मी काही झंझट नाही करत ना काही नाही करत मला माझ्या फक्त माझी वस्तू आणून द्या म्हणा मी काही बोलत नाही ना म्हणत नाही त्याला काही. तूच जाय तूच माग आणि तूच म्हण मला काही सांगू नको मी म्हणतही नाही आणि मी काही बोलतही नाही माझे कपडे धुशील तर धुईन नाही धुशील तर नको तू मी माझ्या हाताने धुवून घेत जाई स्वतःच्या. असं आहे का ठीक आहे मग आजपासून तुम्ही धुवत जा तुमचे कपडे माझे कपडे मी स्वतः धुवून घेत जाईल मशीनीत आणि बस तुमचे कपडे तुम्ही धुवत जा पण मी मशीन तर दुसरीच आणून मागतो. कर तू म्हणा तुला जे पट्टे ते कर मला सांगू नको मला काही म्हणू नको आणि भांडण करायचा वेळ आली ना एकटीच करजो एकटीच निपटवजो. तसे तुमच्याकडून होतेच काय मलाच करावं लागणार आता सगळं. माझ्याकडून होत नाही काही तर तूच कर ना तूच करत जाईन तूच निपटवत जाय आता काय करायचं आहे तर मला सांगत नकोच आता. मीच करतो आता मी नाही करून तर कोण करून मलाच करावं लागणार आहे तुम्हाला तर वाटते का एकटीच कुठली पाहिजे म्हणून हा आणि काय म्हणते घरात लिहिले तसंच वाटते माझ्यावर सोपून देता सगळ्याचे सगळे कामं. जाय ना बा डोकं नको खाऊ ना मी माझं काम करतो तू तुझं काम कर मला करू दे जरासा आराम करू द्या सुट्टी आहे मला करू द्या थोडा वेळ. नाही खात तुमचं डोकं आता आता बाईचं डोकं खातो मी जाऊन आता बाईला म्हणतो असं कसं देत नाही आता बाई मामाजीला सांगितलं तर मशीन तर आणली आणि हे एवढीशी घेऊन आले हा बायकोच्या खर्चासाठी बरोबर खर्च निघते त्याच्याकडून पैसे राहते सगळंच राहते त्याच्याजवळ. म्हणजे फक्त ह्या मोहिनीले घरात वाद करायला पाहिजे बस कोण्या प्रकारे वाद होईन घरात आणि काय होईन हिच्याजवळून शिकून घ्या कोणी उलशा गोष्टी होऊन करत राहते. हा आता काय झालं आणली तर आणली मशीन लहान न मोठी कपडे तर धुतल्यासारख्याच जाते काही बोललं काही म्हटलं तरी ते करणार आहे तिच्याच मतानं त्याच्यापेक्षा कर म्हणा जाय तिकडे भांडण कर नाही तर काही कर. आता बाई काय भाऊ मोहिनी काय म्हणून राहिली आता बाई मी काय म्हणतो हे सुमित बापूजी आहे की नाही त्याने माहिती आहे काय वॉशिंग मशीन आणून तर दिली मला पण लहानशीच आणून दिली मला मोठी पाहिजे. मग आता आणून दिली ना आता लहान ना मोठी आता काय अभय एवढी पाहिजे का तुला जेवढी आहे तेवढी ठेवून घे आणि धुवत जा त्याच्यात कपडे काय होते आता लहान आणली का मोठी आणली आणून दिली ना त्यानं त्याच्या यानं आणून दिली असं त्यानं बजेटनं त्याच्यावर किती पैसा आहे काय आहे तुला काय माहित आहे सोय आहे त्याची नाही आहे आणून दिली ना मागच लागली होती तशी त्याच्या मशीन पाहिजे आणून दिली त्यानं आणून आता घे धुई आता कपडे किती धुतात आता बाई आणून दिली बरोबर आहे आणून दिली म्हणून काही आणून द्याव का बाईवाली कशी होती माहित नाही का तुम्हाला माझी जराशी मोठी होती ना मग हे एवढीशी आणून दिली याच्यात कपडे नाही कोणाचे दोन जणांचे कपडे बसते फक्त हा त्या परीने सुमीचेच कपडे धुवत जाऊ का फक्त त्याच्यात आणि आपले कसे धुवत जाऊ मग हाताने धुवत जाऊ का मग आपण हाताने कपडे धुवत होते एवढे मोठे आणि माझी मशीन जेवढी होती तेवढी कोणी आणून दिली बा ताईनं. आणि आता बाई तुम्हाला माहित आहे काल म्हटलं एवढ्या मोठ्या साड्या आणल्या ताईनं एवढ्या रुपयाच्या 40-50 हजाराच्या तेव्हा कुठून आले त्याच्यावर पैसे फक्त माझी मशीन आणण्यासाठीच पैसे नव्हते का त्याच्याजवळ काही बोलत राहते ते. तुझ्या पायी मोहिनी घरातले अर्धे लोक मॅच झाले म्हटलं हा तुला वाटत असन पण नाही त्या म्हटलं त्या मामाजीला सुखानं रवणी देऊन राहिली मलाही नाही आणि त्या पोरालाही नाही राजेशले सुमितले सारेले परेशान करून टाकलं त्या एकट्या बहिणं पुऱ्या घराला खेळून टाकलाय म्हटलं त्या. आता बाई मी कायले परेशान केलं कोणाले मी काय करतो म्हणजे माहीत वस्तू बिघडवली आणि भरून मागून राहिली त्याच्यावर येऊन राहिलं बरं त्याच्यात येऊन राहिलं तुमच्या येऊन राहिलं कोण पण असे करता तुम्ही लोक तुम्हीच माझ्यासोबत गलत वागता मग म्हणता का मोहिनीच गलत आहे म्हणजे मोहिनीला चुकीचं ठरवून देता झालं मग. अरे राजेश सांग रे बाईला समजून काही हा काय म्हणते नाही तिथे मशीनच्या मागं लागले बाबा 8 दिवस झाले मशीन चालू आहे हिचं फेक ना म्हणा आता ते मशीन तिकडे आता काय म्हणते हाताने धुत जाणार कपडे सांगणार येईल समजून काही. आई मी काय सांगू तिला आता मी झालोय परेशान तिला सांगू मी सांगतही नाही मी काही बोलतही नाही तुम्हीच वाद बसा घरातलं काय मॅटर काय नाही तर मला सांगतही नका जो. ते काही नाही सांगत मला त्याच्याकडून सांगणं नाही होत त्याच्याकडून घेऊन देणं नाही होत तर ते सांगतही नाही. बरोबर आहे ना तू ऐकतच नाही कोणाची तर काय सांगा ना तुला कोणी हा काय ऐकलं तर पाहिजे की नाही कोणाची. अरे ऐकासाठी माणसाची हे पाहिजे असते समजदारी त्यात समजदारीच नाही ना काही मोहिनी. आता बाई माझी समजदारी सगळी आहे हा पण तुम्ही लोक मला समजदारी ठेवून देत नाही माझीच वस्तू बिघडवता माझीच करता आणि मलाच बोलता अजून मग धुवत जाऊन तुम्ही कपडे आता आजपासून मला बिलकुल सांगायचे नाही माझ्या कपडे टाकायचे नाही धुवाले मी आता धुवतच नाही सांगा तुमच्या लाडक्या सुनीले आता त्या मोहिनीले आपलं परीले. ठीक आहे धुते व कपडे तिला धुतात आले पाहिजे हा कपडे धुता आले असते तर काय तिने मशीन बिघडवली असते तुझीवाली आणि तू यात एकच पलारा लावून ठेवला त्या किती दिवसचा
पाय रे बा राजेश, तू सांगा तिले समजून, आमच्याकडून काही होत नाही तिले तिकडे माझ्या नजरेच्या समोर आणतच नको तू तिले. फालतूची बघ करते काहीची काही. आई एका हिशोबाने ती बरोबर आहे तर बोलते. हा तुम्ही सांगा, तुम्ही हर वेळेस तिला म्हणता का तू चुकीची आहे, तू चुकीची आहे? अशी कशी ती एकटीच चुकीची असू शकते हर वेळेस? हा तुम्ही काय म्हणते तर तिचीच मशीन बिघडवली, आता घेऊन मागून राहिली, चिवाळून राहिलं. आई तू समजून सांग ना त्याला, एवढ्याला खर्च करून राहिला तो. त्या दिवशी त्याला पैसे मागितले, त्याच्याकडे 1 रुपया नव्हता माझ्यासाठी. अरे पण दिल्ली त्यानं आणून, मग आता ठेवून घेणं म्हणा, आता कायले नाटक करतो मला जास्तीचे. काही कशी ठेवून घेईन ते? हा चांगली दे ना आणून म्हणा. एवढी हलक्या कंपनीची आणून दिली, 1-2 दिवसातच जायते देतं. मग म्हणून का नाही जाईल यायच्या हातानं. तिची चांगली होती नाही, मस्त महागातली भारी कंपनीतली होती ना तिची, आणि मोठी होती, तशीच आणून दे ना मला तिले. हा ज्याची वस्तू त्याला आणून द्या, झालं. कायले बोलते तो व्यक्ती डबल? तुमचं व्यवसाय आहे का नाही? तुझ्या चुकते आणि त्याचं बरोबर आहे. नेहमी नेहमी एकालाच चुकीत काढताना तुम्ही. तू आता बायकोच्या सुरातच सूर रंगून राहायला वाटते नाही? ते जशी बोलते तशीच बोलत जाय तू. असं नाही का? नाही हवाई बरोबर आहे तुया. आणून दिली तर दिल्ली ठेवून घेऊ. हा हे म्हणायला पाहिजे, त्या समजदारीच्या गोष्टी करायला पाहिजे. पण नाही, तूही लागून गेला तिच्याच नांदी आता. हा नाही तर नाही, काय म्हणते आई असं नाही, आई तसं नाही. आईच्या मनानं ऐकू. आता कुठे गेली तू आई? आता तर आईच्या मनानं काहीच नाही चालून राहिलं तुले. आता तर बाप्पा मोहिनी भल्ली गोड लागून राहिली. नाही तर मग बस, मोहिनी अशी मोहिनी तशी, तिलेच बोले ना तुम्हाला. आणि आता कसं सुधरूनच गेला काय एकदम. आई किती झालं ना तर तेच मला 7 दिन नवरी अडचणच्या वेळेस. आता मी सगळेचा अनुभव घेऊन पाहिला आई. माहित आहे तुलाही म्हटलं मी, आई मला 10-20 हजार रुपये देऊ म्हटलं, मला अडचण आहे म्हटलं, दिले काय त्या मला? आणि त्याला मागितले सुमितले, त्याला त्या दिवशी 20,000 रुपये दिले म्हटलं म्या. आणि मला गरज पडली, त्यानं मला आई 2-4 हजार रुपये दिले हो. तो देत होता, पण त्याच्या बायकोने त्याला देऊ नाही दिले म्हटलं. आणि मी असं आहे का, माझी बायको बोलते ना तर तिला काय म्हणतो, नाही बोलू नको तू, बोलू नको तू. हा तिलाच बोलत राही तुम्ही उलटा. आणि ह्या म्हटलं यानं बायकोच ऐकलं त्या दिवशी. तवानी म्हटलं आई त्या का तू बायकोच ऐक तरी म्हणून, दे त्याला पैसे, त्या भाऊ आहे तो, असं म्हटलं का ते एखाद्या वेळेस? अरे तर नसन त्याच्याजवळ पैसे म्हणून नसन दिले. एवढं काय हे करायला लागते त्याच्यात? आणि माझ्याजवळ नव्हते त्या दिवशी पैसे, मग कशी देऊ मी तुला पैसे? हा बार बार पैसे मागत राहता, कोण तुझ्या पैशाचं काय झालं? पगार येऊन नाही राहिला का तुले? आई पगार गिगार सगळं येऊन राहिलं मला. त्या दिवशी मला फक्त पाहायचं होतं, कोण देते मला, कोण नाही देत, काय करते कसं नाही, सगळं पाहायचं होतं म्हटलं. अहो राजेशजी, मी पहिल्यापासूनच म्हणतो तुम्हाला, काय हे आता बाई कनी काय मतलब आहे? आता बाईला फक्त स्वतःचा मतलब दिसते म्हटलं. तुम्हाला असं वाटत असेल नाही तर सुमित बापूजीचा जरा जास्तच लाड आहे आता बाईले. हा अशा कोण करते माहित नाही मला. जशा काही त्याला मोठे मोठे बंडल देते आता बाईला आणून, तरी तर ते पोरग दूरच राहते, काहीच देत नाही. तरी ते पोरग गोड आहे आणि चांगलं जवळ राहते, सगळं करते. तेच पोरग आता बाईला आवडत नाही असं समजा तुम्ही. खरं आहे मोहिनी, तुझ्या बरोबरच आहे. हा आता डोळे उघडून राहिले माझ्या गती गती. पहिले मला वाटलं नाही कधी असं असं होईन बा म्हणून, पण आता गती गती असं होऊनच राहिलं आहे. ठीक आहे ना, करू दे ना, आता किती करते काय करते माहीतच पडते. हो राजेशजी, तुम्हाला किती डाव म्हणतो मी का आपण अलग चालला जाऊ तिकडे राहिले. तुम्ही ऐकत नाही ना माझ्या मनानं. नाही याच्यातच राहायचं असं करता. आणि मग काय म्हणते तर मग हे लोक फायदा घेते आपला, हे तुम्हाला समजतच नाही. आणि आपल्याला कोणती गरज आहे यायची? यायला गरज नाही म्हणते आपल्यालाच कोणती गरज आहे? आपणही काय म्हणते तर नोकरी आहे आपल्याला, आणि काय म्हणते मस्त कमावून खाऊ शकतो. मग यायचंच काय टेन्शन घेत बसा. आता पहिले असं वाटतं का आपल्याशिवाय निभतच नाही बाई यायचं. हो शिकू त्याले घेऊन जाय तिकडे अलग, घेऊन जाईन ते माझ्या घरी. नाही तर मग अलग घेऊन जाय तिकडे, घर करून दे, राहा तिकडे 2 जण आणि बस करा आपापले तिथं. मग काय करतात? मी कायले शिकवा लागते तुमच्या पोराला? लहान आहे का तुमचं पोरगं? सगळं समजते त्याला, बाहेर थोडी आहे तिथे. फक्त ते काय दुर्लक्ष करते तुमच्यावर. हा ज्या दिवशी त्याला समजा कधी तुमचे असलेत काय तर तेव्हा बरोबर डोळे उघडून द्यायचे आता बाई. हा मी म्हणतच नसतो त्याला काय कोणाच गोष्टीसाठी असं करा का तसं करा का, नका करू म्हणून काहीच नसतं म्हणत. ते आता उगाच हे करते म्हणून सांगा. राजेशजी तुम्ही एक काम करा, आपला कोणी हिस्सा मागून घ्या आणि आपण कधी तिकडे झालं जाऊ राहिले मस्त घर बांधू एक ना. हा रोज नाही यायच्यात मग रात्र समजा यायले शैले, नाहीतरी घर खर्च ते यायले द्यास लागते, पुरा सगळंच करा लागते. मग काय राहिलं आपलं? मग त्याच्यापेक्षा माहित आहे काय, मस्त तिकडे बांधू आपण आणि राहू दोघं मस्त करायला लागत मग मला एवढं जणायचं. हिस्सा काय तर दिन रे बाबू तुले? हा तुला पहिले सांगितलं हिस्सा भेटत नाही म्हणून. अरे त्या बाप चिता आहे ना अजून, बाप मेला का तवाच भेटेल तुम्हाला हिस्सा. आम्ही दोघं आहे ना, तोपर्यंत तुम्हाला काही भेटत नाही म्हटलं. आम्ही काही नाही करून देतो तुमच्या नावावर, सांगून देतो आताच. नाही तर मग म्हणाल आहे तुमचं शेवटी. मी असं काही म्हणणार नाही काही तुमच्यासाठी नाही आहे म्हणून, आहे सगळीसाठीच. पण सांगतो तुम्हाला आता, हे आता भेटच नाही तुम्हाला, नंतर भेटल मग. आई हिस्सा म्हणजे काऊन नाही देऊ शकत मला हिस्सा? हा मी काय म्हणते तर लहानपणी म्हटलं एवढा वावरात कष्ट करू म्हटलं दोन्ही भावापेक्षा, लहान मोठ्यापेक्षा, तरी बी मला हिस्सा देत नाही म्हणते. असं कसं काऊन नाही देत? हिस्सा तर घेणंच आहे मी. कायसाठी पाहिजे तुला हिस्सा? एकासाठी एकूण घर बांधासाठी? अरे स्वतःच्या मेहनतीवर कमवा ना, स्वतःच्या मेहनतीवर कमवा आणि करून दाखवा. आमच्या याच्यावर करता काय?
आम्ही आमच्या मेहनतवर केलं, आम्हाला काही दिलं थोडी कोण का नाही बा, दिलं तुम्हाला तर मग घ्या. हा, हातावर कमावलं बाबू एवढं मोठं, असंच नाही जाऊ देणार म्हटलं. करा आता स्वतःच्या हातानं, काय काय होते तुमच्याकडून तर माहीत पडते. आणि मग अशी जमा गेली इस्टेट तुम्ही. अशा आहे बापा आताच्या नेटला काय सुना. जराशे कामं होत नाही त्याच्याकडून. काम जरासं जीवावर आलं का अलग होतो आम्ही. पहिले केवढाला काम करायला लागे हो. म्हातारपण येऊन गेलं, काम करू करू माणूस ढिला होऊन जाय पुरा. तरी कामं करावंच लागे म्हटलं. सासू म्हणे नाही हे करा लागते आणि ते करा लागते. आणि बाई गी बोलते काय ते, बाई म्हणते काय. आणि एवढ्या सुविधा होत्या का बापा, तरी नांदायला लागलं काय सासूच्या हाताखाली. मग आणि आता सांगते ते आपल्याला हे करून घ्या आणि ते करून घ्या. भल्ल्या हुशार बनून गेल्या बाया जशा काय. काय म्हटलं तुम्ही म्हणता नाही 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 भाऊ नाही भाऊ हे ना ते हे मार नाटक लावतात, मार नाटक जोडतात. काय कामाची गोष्ट आहे पाय ना कशी बोलते तुमची बाय. काही नाही भेटत, काही नाही तुमचं. आम्ही कमावलं, असं केलं तसं केलं आणि तुम्हाला नाही. त्याचं करायसाठी बस, त्याचं करायसाठी मोहिनी इथंच राह, मोहिनी इथंच राह. पण राजेशजी बरं झालं का तुम्ही माझी साईड घेतली. किती चांगलं वाटलं मला आज माझ्याकडे घेतला तुम्ही तर. असं वाटलं का नाही खरोखर आहे बा राजेशजीला माझी कदर काही ना काही जराशी. मोहिनी, मला समजते कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे. आता काय करू मी, काय करू शकतो. इकून आड आहे तिकून वीर आहे असं समज माय मागं. हो समजते मला तेवढं, असं काही नाही समजत नाही म्हणून. पण आता काय करू. आता तुम्ही सगळं माहिती चुकलं काय. हे ना काय म्हणते तर मशीन आणली आणि एवढीशी घेऊन आले मी. त्याच्यात किती कपडे दोन ड्रेस धुवून होते त्याच्यात. आपल्या याच्यात जेवढे घरात आहे ना तेवढेच धुवून टाकू मी. तरी मी काही त्रास नाही होईल म्हटलं. तिथे धुवून द्यायची मशीन एवढे कपडे टाकले तर. आणि लहानशीच घेऊन आले. आणि काय करू मी. जाऊ दे आता, काय करता टेन्शन घेऊन फालतूचं टेन्शन नका घेत जाऊ. दादा करा तुम्ही आराम. मी जातो तिकडे, काय कामं पडले आहे ते पाहतो आणि करतो. ठीक आहे बा, जाय मग जातो तर. मी करतो आता जरा आराम करतो. आज सुट्टी घेतली काय साठी म्या का. चला बा, आपल्याला काय म्हणते तर डोकं दुखून राहिलं आणि बरं लागून राहिलं तर जाऊ दे. आज आरामच करून घ्या थोडा वेळ म्हणून सुट्टी काढली आहे. करा बापा, तुम्हाला तरी आराम करायला भेटते, मला तर काम करावंच लागते. मग एवढी बेकार कंडिशन असून मला काम करावंच लागते. आता बी जराशा परीले म्हणत नाही का त्या वैशाली ताईले म्हणून नाही राहिला काही का काही म्हणलं. फक्त मोहिनी तूच कर म्हणते. अहो राजेशजी, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला. सांगू काय. सिरियसली गोष्ट आहे. मग म्हणलं ना का बापा सांगितले नाही मोहिनीने म्हणून. आजच सांगून देतो मी तुम्हाला. मला कोणती गोष्ट सांगायची आहे तुला, सांग ना. मी काय म्हणतो, तुला सांगू नको म्हणतो का बोलू नको म्हणतो. नाही राजेशजी, तुम्हाला एक गोष्ट सांग काय. आपल्या ह्या की ननदबाई आहे की नाही, ननदबाईची सासू कनी लय अत्याचार करते म्हणते ननदबाईवर. माहिती आहे का तुम्हाला ही गोष्ट. काय बोलतो मी, कोण सांगे तुला असं. तिले लय सासूरवास करते म्हणून. आणि नाही, ताईची सासू तर चांगली आहे तशी छायाची. मग असं कोण सांगितलं तुला. फालतूच्या अफवा नको पहिलं. फालतू काय म्हणते त्याला माहीत पाहिजे होईन पण आमची बदनामी करता काय म्हणून तुम्ही. आहे असं आहे, तुम्हाला माझ्यावर भरोसाच नाही ना काही. मग असं आहे, सांगितलं तर तिकडूनही वाद, नाही सांगितलं तर तिकडूनही वादा. का नाही बा, सांगितलं नाही मोहिनीनं, सांगायला नव्हतं पाहिजे. काय कमी जास्त काही झालं तर मग. नाही पण कोण म्हणे तुले हे तर सांग मला. कोणी म्हणन काही म्हणन तेव्हाच मी हो म्हणन ना. अहो राजेशजी, त्या दिवशी ननदबाईचा फोन नाही आलता काय, तुम्हाला म्हटलं नव्हतं काय. शाळेचा फोन आला म्हटलं मला. असं त्याच्यावर मोबाईल नाही म्हटलं. हे गोष्ट नव्हती सांगितली का मी तुम्हाला. एक मोबाईल घेऊन द्या म्हटलं ननदबाईले. बरोबर आहे, त्या दिवशी गोष्ट म्हणता काय तू. काय म्हणे मग छाया. असं छायानं तुला फोन केला हो तू म्हणे त्या दिवशी. छायानं फोन केला म्हणे तर म्हणते म्हणे का मोबाईल नाही आहे माझ्याजवळ, मोबाईल खराब झाला असं तसं काही म्हटलं वाटतं ना. तर ननदबाई काय म्हणे, त्याचा मोबाईल होता का नाही, तर त्याच्या मोबाईल मध्ये त्याने घेऊन घेतला म्हणते त्याच्या घरच्या पाहुणेनं. अन म्हणते मोबाईल घेऊन घेतला आणि बोलू तर देत नाही कोणासोबत, फोन लावू देत नाही कोणाले. आणि कोणी त्याच्या सासू आहे ना त्या पडल्या म्हणे. तर पडल्या गेल्या काही नाही म्हणते, त्या नाटक केलं म्हणते त्याने बयात पडायचं. आणि हे दोघं झाले जाते बाहेर वावरात. ते भाऊ चालले जाते आणि त्याचे सासरे चालले जाते. तर ह्या काय करते म्हणते, ते गेले म्हणजे उठते आणि सगळं खाऊन पिऊन घेते म्हणते, इकडे तिकडे फिरते म्हणते. आणि मग आता तीन बात ह्या टाइमला झोपून राहते म्हणते. सेवा याच्याजवळ सगळे करून घेते म्हणते. आणि मग म्हणते का जेवायला नाही दिलं हिनं, काही खाल नाही दिलं, अशा खोटा नाटा बोलते म्हणते बा. माय भिन पिसायले काय काही. त्या बापून त्या दिवशी लय चांगले नेले तिले. लयच चांगले बोलून राहिले होते. असं ठेवतो मी, तसं करतो मी, असं करतो तसं करतो, लयच सांगितलं त्यानं तर. आणि आता दाखवले काय आपले रंग त्यानं घरी नेणे येतं. आम्हाला वाटलं नाही लय चांगला माणूस आहे या. आणि आता असं केलं नाही. म्हणा लागन तिथं जा लागन बोलायले. आणि राहिलं मोबाईल हो म्हणूनच म्हणे तू मोबाईल पाहिजे म्हणे. ठीक आहे आज मोबाईल आण तुम्ही एक. तर नेलं म्हणते चांगलं ना, काम करायसाठी फक्त. काम करणं होत नाही बा. याच्या मायनं म्हणते बायस नाटक केलं म्हणते पडाचं. आणि मग हे घरी आले, मग पडले दिसले असं. तर मग त्याला काय वाटलं, आता ही पडली ऐकून काम होत नाही म्हणून बायकोला घेऊन या म्हणून त्यानं छायाताईला घेऊन गेले. आणि माहित आहे काय, आता माहित आहे काय बोलते म्हणते, मारते म्हणते, मारजोड करते म्हणते, मायको काही सांगते म्हणते. म्हणते का जेवायला देत नाही मला खाऊ घालत नाही, सेवा करत नाही असं म्हणते म्हणे. आता हात पाय दाबून देते त्या आणि जेवायला देते, सगळंच करते. तरी म्हटलं
तुमच्यासोबत बोलून बा म्हणून. असं आहे काय? ठीक आहे ठीक आहे. करतो ना आता त्याची हे करतो ना बरोबर. हा कसं तुझं वय जास्त नोकरी करून राहिला तर सांगतो ना गंमत. कसे एवढा भर नाही पाहिजे का नाही बा. चल जा लागते आपल्याला, या लागते, बोला लागते, चालायला लागते. पडली असं माहिती ठीक आहे, करून नसून राहिली तर. अरे पण पडली नाही, काहीच नाही, दुखणं नाही, चुकणं नाही, तरी हिच्याकडून करून घेऊन राहिले नाही. चल करते तर त्याच्याबद्दल नाही, करू केलं तिच्या घरातलंच करते ते. पण आहे ना तिच्यात करायच्या वेळेस थोडासा विचार पाहिजे ना. का कसं बाई हिला त्रास द्यावा, आपण सगळं करून राहिले, आपल्या मायचं करते, आपलं करते, घरातलं सगळीचं करते. नाही नाही काही बोलू नका आता तुम्ही. तुम्ही बोलान का नाही तर तिथं होईल मानणं. बोलायला कर. मी त्याला बरोबर एक प्लॅनिंग सांगितली. त्या काय करते म्हणते, बरोबर पोरगं आणि ते मामाजी बाहेर गेले का उठते म्हणते, मग किचन मध्ये जाते, जे वाटलं ते खाऊन घेते म्हणते, आणि मग अजून जाऊन झोपून जाते ते याच्या टाइमले. होत नाही, उठणं नाही होत, असं नाही तसं नाही. आणि मग बस हिने जेवायला नाही दिलं, हिने मला आम्हाला काहीच नाही म्हटलं, आणि हातपाणी दाबून दिले, औषध गोळ्याने दिल्या, असं काहीच काही बोलते म्हणते. आणि मग ते बोलते, मग हे दोघं ऐकते, ऐकते तर ऐकते. मग हे बाप्पू म्हणते त्याच्या हाते उचलते म्हणते, मग बोलते म्हणते, मारते म्हणते, असं सांगत जाय मला नंदबाई. आता आता पहा तुम्ही तर भाऊ आहे, आता काय करायचं काही नाही, पहा तुम्ही. प्लॅनिंग अशी कोणती प्लॅनिंग सांगितली त्या? पाहिजे बुवा, नाही तर कमी करायच्या ऐवजी अजून जास्तीचं करून ठेवशील. आपद नाही तर आपद आणून ठेवशील तिच्यावरही आमच्यावरही. अशी कामं करत नको जाऊ तू. बरोबर सांगितलं राजेशजी, मी तुम्हाला माहितच नाहीये. त्या त्याला सांगितलं मी, तुम्ही काय करा म्हटलं, तुमची सासू म्हटलं इकडे तिकडे गेली का खोलीत एक मोबाईल नेऊन ठेवून द्या म्हटलं, आणि बस बायच म्हटलं असं रेकॉर्ड करून टाका म्हटलं, का बा इकडे गेल्या तिकडे गेल्या, हे खाल्लं ते खाल्लं, असं केलं तसं केलं, म्हणजे चाललं बा. एवढं जरी म्हटलं ना मग त्याला विश्वास बसूनच जाते म्हटलं या गोष्टीचा. मग म्हटलं तुम्ही हे झालं का म्हटलं, मग चालेल दादा म्हटलं, काय करायचं काय नाही असं म्हटलं मी त्याला आता. असं काय असं सांगितलं का त्या? तसं प्लॅनिंग गिनिंग तर चांगलीच सांगितली म्हणा. पण मोबाईल जर दिसला तिच्या सासूले, तिची सासू काय म्हणून मग? माझ्या धाकानं मोबाईल लपून ठेवला म्हणे, तर माझा व्हिडिओ बनवून राहिली म्हणून ये नाही काय? राजेशजी असंही सांगितलं काही सांगितलं तर कोणी काय करणार आहे तुम्ही सांगा मला. काय नाही मला लागते आणि काय बोल लागते काही आपल्याला. त्याला मी सरळ सांगितलं का आम्ही किती बोलाल तुम्ही किती बोलाल त्याला अर्थ राहील नाही. आता तुम्ही काहीतरी करून दाखवा तेव्हा समजून तुमचं त्याला. मग डबल आला होता का छायाचा फोन, म्हणे काय झाली म्हणून प्लॅनिंग सक्सेस गिक्सेस काही असं म्हटलं नाही का तिनं? तुम्हाला सांगितलं ना राजेशजी त्याच्याजवळ फोन नाही आहे म्हणून. तुम्हाला तर म्हटलं होतं का जा म्हणून एखादा फोन देऊन द्या त्याला, नाही तर मग नसन तुमच्याजवळ काही तर असं करा, माझ मोबाईल घेऊन जा, देऊन द्या त्याला, घ्या म्हणा, बोला चालाले, आणि लपून ठेव जा म्हणा. त्याचा मोबाईल घेऊन घेतला म्हणते त्यानं घरच्या येणं. हा तर त्यानं त्या शेजारच्या पोरी जवळून मला फोन लावला होता त्या दिवशी. कायले दुसराच आणून देतो नाही, एक नवीन आणून देतो आणि असं करतो, उभ्या उभ्या मी चालत जातो तिच्या घरी आणि येऊनच जातो भेटून. सांगू नको कोणाला घरी, मी जातो आणि येऊन जातो तिच्या घरून. माहीतच पडते काय चालू आहे काय नाही, कसं आहे काय आहे, सगळं बरोबर माहीत पडते मग मला. मी बी येतो ना, मला येऊ द्या ना तुम्ही, मलाच काय ठेवता घरी, मी येतो. अरे तू काय चालता आता? आता मी चाललं जातो, येऊन जातो जाऊन. तू थांब आता घरी, एकटाच जातो ना. राजेशजी मी येतो ना, हो येऊ द्या ना मला. मला ते यायला नाही भेटत ना पेशा घरी, मग त्या तरी इथं नेहमी येऊन जाते ना. आम्हाला तर कधीच नाही बोलावत त्या, चालले भेटत. आज अचानकच येतो. येऊ द्या मला तुमच्यासोबत आता. ठीक आहे मग चालतं म्हणतो तो, कर तयारी कर आणि चल बरं. बरं बरं ठीक आहे, बात अशी तुम्ही 5 मिनिटात तयारी करून तुम्ही तरी थांबा. पण राजेशजी एक गोष्ट सांगतो, सांगा नका कोणाला घरी, नाही तर कोणी मामाजीले आता पहिलं अजून शकवच नाही गोष्टीचा. तर पहिलेच तर एक तर काय म्हणते तर झालं नाही, आता झालं इकून तिकून तर हे असं तर काय म्हणते अजून बोलतील म्हणून म्हणाली का त्याला कोणती गोष्ट सांगू नका. नाही नाही कोणतीच गोष्ट सांगत मी कोणाला, चुपचाप चाललं जाऊ दोघं जण. बाहेर गेलो करून कामी गेलो आणि बस निघून जाऊ. हा ठीक आहे, चला मग चला जाऊ आपण आणि येऊन जाऊ लवकर लवकर जाऊन. हो राजेशजी माझ्या हात काय धरला तुम्ही, घरातच आहे ना आपण. हा काय म्हणून कोणी येईन तर चालला म्हणून बायकोचा हात धरून म्हणून अजून बोलतील तुम्हाला. मॅटच आहे माय बिन बायको त्या तिकडे पाहिजे, हात धरावतो नाही तर मग म्हणते बोलत नाही म्हणते. अशा आहे बाया, बाईले कोणी चांगलं चांगलं नाही वाटत. कुठे निघाले रे दोघंचे दोघे, कुठे चालले आता या टाइमाले? हा उठले पडले निघाले बाहेर, उठले पडले निघाले बाहेर, कामं नाही धंदे नाही कोणते काही नाही. हा बोलत नाही म्हणत नाही, त्याचा फायदा उचलून राहिले का तुम्ही घरातून आता? आई थोडंसं बाहेर जातो मी, काम आहे मला. तर हे मोहिनी नेतो, तिला थोडंसं काम आहे. जातो येऊन जातो, थोडंसं बँकेचं काम आहे, बातच येतो आम्ही जाऊन. काम तुझ्या आहे का तिचं आहे? हा ते काय चालली मग तुझ्या काम आहे तर ते करून देऊन राहिली का तुझं काम? तिला करता येते का? एवढं हुशार झाली का ते आता? आई काम आहे आणि काम तिचंही आहे, आम्हाला दोघांनाही काम करणं आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघे जण चाललो आता. आमच्या दोघांचंही काम आहे तिथं पेंडिंग पडलं बँकेत, तर ते करून देतो थोडंसं. आणि तिकडे मग बंद होऊन जाईल बँक. तुला तर माहिती आहे मग लंच टाईम येते त्याचा, आता चालला जातो म्हटलं लवकर. जा बापा, नाही तर कोणतं ऐकून राहिले तुम्ही. नाही जाऊ म्हटलं तर काही जाणार नाही का तुम्ही? तरी जाता. जाय म्हटलं तरी जाता. त्याच्यापेक्षा जा, कुठं जायचं आहे काय जायचं आहे तुम्हाला तर. चला राजाची वेळ होते ना, मग काय तुम्हाला समजतही नाही. चला लवकर लवकर. काय जो रे बरोबर जाजो, जरा सकाळी आरामाने चालू मार जोऱ्याने धावतं मग. तिकडे काय म्हणते तर करती होते काही होते. हिले काय बैले उठली का बसली गाडीवर जाऊन टुपकन. असं नाही, नवऱ्याचा विचार नाही दिला कोणा गोष्टीचा.
काही होईन काय बा का काही काय काहीच फिकर नाही, फक्त हिंडायला भेटलं स्वतःला म्हणजे झालं दिले. हाव नाही जातो ना बरोबर. लहान आहे का मी आता? लहानचं लेकरू का मला एवढा डाव सांगून राहिली तू? असं आहे माझ्या घरी, इतरा नवरा आणि इतरी बायको. हा, हे उठली का चालला हे हिच्या मागं. काम नाही राहत, धंदा रे, कायसाठी जाते आणि कायसाठी नाही. 17 डाव बाहेर जाते. हा, कालही गेले परवाही गेले, रोजच्या रोज कोणते काम येऊन राहिले यायले. मी तर म्हणतो काही ना काही खायला नेऊन राहिले असं नाही यायले. रोजचं घरातलं गोड लागत नसन तर नेते. जाऊ दे, आपल्याला काय करायला लागते, पद बसून ते त्याचं. कुठं जाते आणि काय जाते त्याचं ते पाव, आपल्याला काही नाही करायला लागत. आपलं आपण पाव आता. हा, हे काही तशी जास्त काही कामाची आहे नाही. वैशाली आली म्हणजे सगळं बरोबर होऊन जाते. हे नाही तर काही कर म्हणा तिकडे, अलग राहतो म्हणते तो आता. मी तर म्हणतो ह्या राजेशचं काही खरं नाही आहे. कुठं गेल्या आमच्या ननदबाई, कुठं गेल्या म्हटलं? कुठं गेल्या म्हणजे हाय घरात, कामं करून राहिली. बसायला आणलं का तुमच्या ननदबाईला इथं? करते कामं, राहते खाते न पडली. अरे काकू तुम्हाला फ्रॅक्चर झालं होतं वाटतं ना? पाय मुडला म्हणे, काय झालं म्हणे तुमचा? पाय लचकला का काहीतरी म्हणे ना? मग आता काय झालं, झाला का ठीक आता? मले हो, फ्रॅक्चरच काय बापा, माझ्या पाय हे काय होय, एवढा दुखते. अरे बापा रे देवा, किती दुखते रे बापा. हे आता जराशी उभी होतो आणि जराशी चालत चालत येतो बापा इथपर्यंत. काय करू आता, करणार नाही धरणार नाही कोणी. आपल्या हातानं करा लागते आपले सारं, तर सारं आपल्या अंगावर येऊन पडते बापा. कोण काकू हे करत नाही का, छाया करत नाही का, काम नाही करत काय? स्वयंपाक गिपाक काही करत नाही का ते? काय करते बापा ते काही ना काही. आता तुझी बहीण होय, तुला पण काय सांगू आता मी. हा, काही करत नाही. उठते इकडून 9-9 वाजता, तिकून काय म्हणते तर लवकरच झोपून जाते. कामं करत नाही. मी करत म्हणते, माझ्याकडून होतच नाही म्हणते. 2 जणांचा स्वयंपाक होत नाही तिच्याकडून. करू तर काय करू बापा आता. काकू आम्हाला काय सांगून राहिला तुम्ही काही? आम्हाला सारंच माहिती आहे आमच्या नंदबाई काय करते काय नाही करत, सगळं माहिती आहे आम्हाला. आता करते तर करते म्हणून बापा, करतच नाही तर काय म्हणू, करतेच म्हणू काय जबरदस्ती तरी. हा, करतच नाही, काहीच नाही होत नाही तिच्याकडून. तुम्ही कसं काय येणं केलं बापा आता मधातच? हा, नाही तर कधी तर आले नाही. एकटा आला तर आला राजेश, नाही तर मग सून तर काही येत नाही बापा सोबत. आज कसे काय येणं केलं बापा तो घरी? काऊन काकू येऊ नाही शकत काय नंदीच्या घरी? नंदीच्या घरी आले की आपल्याला परमिशन घ्यायला लागते काय? परमिशन काढून आणायला लागते काय? काय जाऊ का नाही जाऊ म्हणून? नाही नाही, मी कुठं म्हटलं बापा येऊ नाही शकत म्हणून. येऊ शकता तुम्ही, काऊन नाही येऊ शकत? तुमच्या नंदीचंच घर आहे का नाही हे? आम्हाला कुठं घर आहे, आम्ही तर तसेच आहे, रस्त्यावरच राहतो आम्ही. तुमच्या नंदीचंच घर आहे बापा हे. येत जा ना, येत जा, राहत जा, खात जा, पेत जा, इथंच राहत जा. काऊन आम्हाला घर नाही का काकू? इथंच राहत जाऊ आम्ही. असं थोडी आहे का आम्हाला घर नाही का, दार नाही का, काही नाही म्हणून. मोहिनी जाऊ दे, जास्त बोलू नको. कामापुरती बोल, आणि आपण ज्या कामाला आलो ते कर आणि चाल मग घराकडे. कशा राजेजी तुम्ही? आपण कायसाठी आलो इथं? चुपचाप राहायसाठी आलो का इथं? नाही तर काय भांडण करायसाठी आलो का इथं आता? इथंही भांडशील काय, आता भांडू नको. चल आता घराकडे आपल्या. देऊन देते मोबाईल आणला तो, चल घराकडे. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता ना तर तसंच करतो मी. नाही तर आता भांडलीच असते मी. हा बा, माझा बहीण भाऊ असा आहे ननदबाईच्या घरी. आता काय तो ननदबाईच्या सासूची चांगली माहितच पडेल तुम्हाला उद्याच्या भागात. तोपर्यंत पहा आपला भाग, आणि आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. भेटू आपण उद्या. आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुकली, त्याला तुम्ही सबस्क्राईब करत जा आणि पाहत जा त्याच्यावरचे नवनवीन व्हिडिओ. भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत सगळे बाय बाय. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते.